हाय, आज सकाळी सकाळी मस्त असं रेडी होऊन आरोहीच्या स्कूलमध्ये आलोत. तिचा हा गेम वगैरे पाहायला नाही, तर आज आरोहीचा रिझल्ट होता आणि या गेममुळे रिझल्ट नक्कीच वाईट असेल अशी अपेक्षा होती, पण नाही, रिझल्ट छान आला. सो त्यानंतर आम्ही आलोत हॉस्पिटलला. आरोहीच्या पप्पाला शुगर टेस्ट करायची होती आणि त्यांच्यासोबत मी सुद्धा माझं हिमोग्लोबिन, त्यानंतर थायरॉईड, शुगर आणि बऱ्याचशा गोष्टी असतात त्या टेस्ट करून घेतल्यात. खरंच बायकांना स्वतःच्या हेल्थकडे फार दुर्लक्ष करतात. त्यातली मी एक नाही म्हटलं तरी चालेल, कारण दर 6 महिन्यांनी मी माझ्या अशा टेस्ट करून घेत असते. त्यानंतर पिहूला घ्यायला स्कूलमध्ये गेलो. त्याला ब्लेझर घ्यायचं होतं, थर्मल घ्यायचं होतं, ते घेतलं. चप्पलही घ्यायची होती, काय ते क्रॉप्स, पण त्याच्या पायाचे काही मिळाले नाहीत. सो काही ड्रायफ्रूट्स वगैरे घेऊन घरी आले आणि तेच आता भरण्यांमध्ये मी काढून ठेवलेत. त्यानंतर इथे पाणी उकळायला ठेवलं आहे मी आणि सोबत माझ्यासाठी सब्जाही भिजायला घातला. पाणी यासाठी का आज ना मी मस्त आवळ्याचे गूळ घालून कँडी बनवणार आहे. एका दिवसात तर ते बनणार नाहीत, म्हणून कँडी तयार झाल्यावर पूर्ण जे प्रोसिजर आहे तुमच्यासोबत शेअर करते. गार्डनमध्ये आले, मस्त ऊन होतं, सो काही प्लांटचे कामही करून घेतलेत. आणि चला आता ना एक मस्त चटपटीत रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, ती म्हणजे पेरूची चटणी. पेरूचे काप केलेत, बिया काढून घेतल्यात आणि त्यानंतर मिक्सर जारमध्ये बघा इथे मी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 2 आल्याचे तुकडे आणि पेरू टाकले. थोडंसं जे आहे मीठ घालून मिक्सरमधनं वाटून घेतली आणि बस झाली आपली पेरूची चटणी तयार. जितकी सोप्या पद्धतीनं बनते ना, तितकीच टेस्टी आणि हेल्दी पण असते. बनवलं नसेल तर आता पेरूचा सीझन आहे, नक्की बनवून बघा. चला बाय.